मित्र हो, जय भीम. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने मे 2026मध्ये एक निर्णय घेतला. तो निर्णय असा आहे की आरक्षित वर्गातील म्हणजे SC ST OBC किंवा अन्य जे उमेदवार वयोमर्यादा, अनुभव, शैक्षणिक पात्रता इत्यादी सवलत घेतात त्या उमेदवारांना खुल्या म्हणजे ओपन श्रेणीतील जागांवरती दावा सांगता येणार नाही. आता हा निर्णय खरंच योग्य आहे का? मुळात महाराष्ट्र शासनाने हा निर्णय करण्यापूर्वी आरक्षण धोरण कशासाठी राबवले जाते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आता हा निर्णय करण्यामध्ये त्यांचा युक्तिवाद काय? तर प्रत्येकाला आरक्षण देत आज 72% आरक्षणाची टक्केवारी झालेली आहे. त्यामुळे ओपनमधील उमेदवारांना नोकऱ्याची शाश्वती राहिलेली नाही आहे. पण प्रश्न असा आहे की ओपन कॅटेगरी म्हणजे कोणत्याही जातीसाठी किंवा वर्गासाठी हा आरक्षित कोटा आहे का? नाही. तर तो सर्व जाती धर्मातील उमेदवारांसाठी खुला कोटा आहे. मेरिटने येणारा मग कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार त्यासाठी पात्र होऊ शकतो, असं वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या काही निकालामध्ये नमूद केलेलं आहे. हे करण्यामागेही काही कारण आहे. कारण हेच आहे की मेरिटमध्ये येणारा जो व्यक्ती आहे तो आरक्षित कॅटेगरीमध्ये असला तरी संविधानाच्या आर्टिकल 16 नुसार त्याला समान संधी देणे आवश्यक आहे. केवळ जातीमुळे त्याला रोखणे म्हणजे हा जातीभेद आहे आणि जो संविधानाला मान्य नाही. मुळात आरक्षणाचे उद्दिष्ट हे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आहे, मेरिट मारण्यासाठी नाही. मार्च 2000 एका निकालात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की आरक्षित उमेदवाराने क्वालिफाईंग परीक्षेत सवलत घेतली असली तरी मुख्य परीक्षेत मेरिटने जनरल उमेदवारापेक्षा त्याला जर जास्त गुण मिळाले असतील तर त्याचा ओपनमध्ये समावेश करावा. छाया अँड ORS वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रकरणात हा निकाल लागला आहे. ओपन श्रेणी ही कोणत्याही जातीसाठी आरक्षित कोटा नाही, तर ती सर्वांसाठी खुली मेरिट श्रेणी आहे. त्यामुळे मेरिटमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला त्याने आरक्षित सवलत घेतली म्हणून रोखणे हे आर्टिकल 14 म्हणजे जे समानता सांगते आणि आर्टिकल 16 म्हणजे समान संधी सांगते, या दोन्ही आर्टिकलचे हे उल्लंघन आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता जो नियम केला आहे तो ब्लँकेट बॅन म्हणजे सरसकट बंदी असा आहे. हा निर्णय असंविधानिक ठरू शकतो. पुढे आता हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध काही आव्हान दिले जाईल, कारण हा राजकीय आणि प्रशासकीय सोय म्हणून घेतल्याचे सध्या तरी दिसते आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय मेरिटच्या आधारावर सुप्रीम कोर्टाच्या चष्म्यातून पाहिला किंवा संविधानाच्या अनुषंगाने पाहिला तर तो टिकण्याची सुतरामी शक्यता नाही. सध्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सरकार एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवले आहे, दुसरीकडे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर पद्धत लावून उर्वरित आरक्षण संपवू पाहत आहे आणि आता तर जातीमध्ये वाद निर्माण करून एकमेकांच्या विरोधात त्यांना उभे करण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे असेच राहिले तर उपवर्गीकरण मागणारे आपल्या पायावरती धोंडा मारून घेतील आणि आरक्षण संपवण्याचा भविष्यातला हा धोका चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जर वेळीच ओळखला नाही तर या देशातील आरक्षण संपून जाईल. हे लक्षात ठेवा. जय भीम.